वेलकम टू आधुनिक जीवनासाठी वैदिक ज्ञान. हो. आणि आजचा जो आपला चर्चेचा विषय आहे ना, तो खूपच जिव्हाळ्याचा आहे. निरोगी नातेसंबंधांबद्दल वैदिक ज्ञान काय शिकवते? अगदी बरोबर. आणि तसं पाहिलं तर आजच्या काळात याची सर्वात जास्त गरज आहे. हो ना. म्हणजे बघा ना, आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सतत एकमेकांशी जोडलेले आहोत. व्हॉट्सॲप आहे, सतत येणारे कॉल्स आहेत, सोशल मीडिया आहे. हो. या सगळ्यामुळे आपण कायम लोकांच्या संपर्कात असतोच. पण तरीही सांख्यिकी आणि वास्तव हे सांगतं की आपण आतून अधिकाधिक एकाकी पडत चाललो आहोत. खरंय. गर्दीत असूनही एक विचित्रसं रीतेपण जाणवतो. तर असं का घडत असावं, यावरच आज आपण थोडा प्रकाश टाकणार आहोत. हो. म्हणजे आधुनिक जगतात आपण संपर्क आणि संवाद या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टींची गल्लत करत आहोत बघा. अच्छा, म्हणजे आपण संपर्कात आहोत पण संवाद नाहीये, असं म्हणायचं तुम्हाला? अगदी तेच. आपण संवादाच्या साधनांनी वेढलेले आहोत, पण आतून आपण पूर्णपणे एकटे आहोत. वैदिक परंपरेनुसार कोणतंही नाते केवळ सोय किंवा बाह्य आकर्षण यावर उभं राहू शकत नाही, किंवा एखाद्या तात्पुरत्या भावनिक गरजेवरही नाही. आणि जेव्हा ते तसं उभं राहतं ना, तेव्हा ते कोसळणारही निश्चितच असतं. म्हणजे त्याचा पायाच मुळी कच्चा असतो. हो ना. निरोगी नातेसंबंध हे नेहमी धर्म, सत्य आणि आत्मशिस्तीवर आधारित असं एक पवित्र क्षेत्र असतं. बरं. जेव्हा आपण एखाद्या नात्याकडे केवळ आपल्या अहंकाराच्या किंवा असुरक्षितेच्या तृप्तीचे साधन म्हणून बघत नाही, तर स्वतःच्या आंतरिक वाढीचे साधन म्हणून बघतो, तेव्हाच तो खरा अर्थ उलगडतो. पण इथे मला एक सांगा, आता तुम्ही धर्म हा शब्द वापरलात. हो. धर्म हा शब्द नातेसंबंधांच्या संदर्भात ऐकायला थोडा जड वाटतो बघा. कारण आपण प्रेमाच्या आणि उत्स्फूर्त भावनांच्या जगात जगतो ना. प्रेम म्हणजे कोणतीही अट नसलेली उत्स्फूर्त भावना असते. तिथे हा धर्म किंवा ही शिस्त कुठून आली मध्येच? मी असा विचार करत होतो की हे थोडं विरोधाभासी वाटतंय. हा एक अत्यंत नैसर्गिक प्रश्न आहे आणि अनेकांना असं वाटतं. पण इथे धर्म म्हणजे कोणतीही धार्मिक कर्मकांडे किंवा साचेबद्ध नियम नाहीत. अच्छा, मग नेमका अर्थ काय घ्यायचा याचा? वैदिक दृष्टिकोनातून विचार केला तर ध्रियते इति धर्मः असं म्हटलं जातं. म्हणजे जे टिकवून ठेवतं, जे संतुलित ठेवतं, तो धर्म. जे संतुलित ठेवतं. ओके. हो. आणि ज्या उत्स्फूर्त भावनांचा आपण विचार करतो ना, त्या अनेकदा खरोखर उत्स्फूर्त नसतात. म्हणजे कसं? त्या अनेकदा आपल्या आतल्या न सुटलेल्या प्रश्नांतून आलेल्या असतात किंवा पूर्वीच्या कटू अनुभवांतून आलेल्या प्रतिक्रिया असतात. बापरे. म्हणजे आपण ज्याला उत्स्फूर्त प्रेम म्हणतो ती कदाचित आपली भीती असू शकते. अगदी बरोबर. मी तेच सांगत होते. जेव्हा नात्यातून हा धर्म म्हणजेच समतोल वजा होतो ना, तेव्हा उरतो तो केवळ अहंकार. आपण कोणत्याही नात्यात प्रवेश करताना समोरच्याकडून बिनशर्त प्रेमाची अपेक्षा करतो, पण स्वतः मात्र जुन्या जखमा आणि सर्व काही नियंत्रणात ठेवण्याची सुप्त गरज सोबत घेऊनच येतो. हो ना. म्हणजे मला हे एखाद्या अस्ताव्यस्त पसारा असलेल्या खोलीत आरसा ठेवण्यासारखं वाटतंय. वा, अगदी चपखल उपमा आहे ही. म्हणजे आरसा कितीही स्वच्छ आणि सुंदर असला तरी तो खोलीतला गोंधळच दाखवणार ना. हो. तो पुसून खोली आवरल्यासारखं कधीच होणार नाही. आपला स्वतःचा तो आंतरिक गोंधळ नात्यात प्रतिबिंबित होतोच. खरंय. आणि त्याचमुळे वैदिक परंपरा समोरच्या व्यक्तीला बदलण्यावर भर देत नाही, स्वतःवर भर देते. हो, स्वतःच्या आत अधिक सत्यवादी होण्यावर भर देते. मन अस्वस्थ असेल तर नात्यात अस्वस्थताच निर्माण होणार हे नक्की. अगदी साहजिक येते. पण जेव्हा आपण स्वतःच्या आतला गोंधळ स्वीकारतो ना, तेव्हा आपण नात्याला धर्माचं क्षेत्र किंवा एक पवित्र क्षेत्र बनवतो. हे क्षेत्र आपल्याला आपली आसक्ती ओळखण्याची संधी देतं. पण मला इथे एक शंका आहे. जर नाते हे असे धर्माचे क्षेत्र असेल जिथे आपल्याला स्वतःच्या आंतरिक वाढीवर लक्ष केंद्रित करायचे आहे, तर मग या प्रक्रियेत जर समोरचा माणूस चुकीची वागणूक देत असेल किंवा सतत अपमान करत असेल, बरं, तर तो काय आध्यात्मिक प्रगती म्हणून खपवून घ्यायचा का? म्हणजे सहिष्णुतेच्या नावाखाली अन्याय सहन करणे हेच आध्यात्मिक प्रगती मानायची का? अजिबात नाही. आणि इथेच प्राचीन ग्रंथांचा खूप चुकीचा अर्थ काढला जातो बघा. अच्छा. हो. निष्क्रिय राहून अन्याय सहन करणे याला वैदिक ज्ञान कधीच धर्म मानत नाही.
अहिंसा म्हणजे केवळ दुसऱ्याला न मारणे एवढाच संकुचित अर्थ नाही त्याचा. मग आणखी काय अर्थ आहे? स्वतःचा अस्तित्वाचा आणि स्वतःच्या सन्मानाची हिंसा होऊ देणे यालाही वैदिक परंपरेत मान्यता नाही. अरे वा, हे खूप महत्वाचं आहे. हो ना. नात्यात धर्म आणणे म्हणजे काय, तर केवळ भावनांच्या आहारी न जाता स्वतःच्या आणि समोरच्याच्या आत्मसन्मानाचे रक्षण करणे. म्हणजे दोन्ही बाजूनी सन्मान राखला गेला पाहिजे. नाही. खरंय. जेव्हा तुम्ही चुकीच्या वागणुकीला ठामपणे नकार देताना, तेव्हा तुम्ही एका अर्थी सत्याचा आणि स्वतःच्या खऱ्या मूल्यांचाच धर्म पाळत असता. म्हणजे अपमान सहन करणे हा धर्म नाही, तर मूल्यांचे रक्षण करणे हा धर्म आहे. अगदी अचूक. बापरे, हे खूपच स्पष्ट करणार आहे. म्हणजे स्वतःच्या आंतरिक स्थितीची आणि मूल्यांची स्पष्ट जाणीव असल्याशिवाय आपण नात्यात खऱ्या अर्थाने स्थिर होऊ शकत नाही. अजिबात नाही. हे मान्य केलं तर आपण नात्यांमधल्या एका अत्यंत नाजूक पण महत्वाच्या वळणावर येतो. खरे प्रेम आणि भावनिक अवलंबित्व यातला फरक. कारण आजच्या लोकप्रिय संस्कृतीत आपण बघतोच की सिनेमा आणि गाण्यांमधून एकच गोष्ट बिंबवली जाते. हो, तेच ते मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. एक्झॅक्टली. मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही किंवा तू नसेल्स तर माझं काय होईल, हेच जणू काही खऱ्या प्रेमाचं सर्वोच्च प्रमाणपत्र मानलं जातं आजकाल. पण हा आधुनिक संस्कृतीने निर्माण केलेला आणि जोपासलेला एक अत्यंत घातक समज आहे. घातक? हो, खूप घातक. प्रेम आणि भावनिक अवलंबित्व यात जमीन आसमानाचा फरक आहे बघा. कसा काय? जेव्हा आपण मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही असं म्हणतो, तेव्हा त्यात प्रेम कमी आणि ओझे जास्त असते. ओझं? म्हणजे समोरच्या व्यक्तीवरचं ओझं? हो ना. आपण आपल्या आनंदाची, आपल्या शांततेची आणि आपल्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी त्या दुसऱ्या व्यक्तीच्या खांद्यावर टाकून देतो. बापरे, असा विचार मी केलाच नव्हता. वैदिक ज्ञानानुसार खरे प्रेम हे कायम पोषण करणारं असतं, स्थिर असतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते समोरच्याला मोकळा श्वास घेऊ देणारं असतं. या उलट भावनिक अवलंबित्व हे सतत चिंताग्रस्त असतं. ते एका भीतीवर पोसले जाते, दुसऱ्याला गमावण्याच्या भीतीवर. म्हणजे आतून आपण खूप असुरक्षित असतो. हो. आपण आपल्या आत जी शांतता निर्माण करू शकलो नाही ना, त्यासाठी आपण समोरच्यावर अवलंबून राहतो. पण जर अवलंबून राहायचेच नसेल तर मग नात्यात गुंतायचे तरी कसे? म्हणजे जर मला एखाद्या व्यक्तीची गरजच नसेल तर ते नाते खूप कोरडे आणि यांत्रिक नाही का होणार? अनेकांना पडणारा प्रश्न आहे. पण गरज नसणे आणि पूर्णपणे अलिप्त असणे यात खूप सूक्ष्म फरक आहे. अच्छा. निसर्गातील 2 झाडांचे उदाहरण घ्या. 2 मोठी झाडे एकमेकांच्या शेजारी वाढतात. त्यांची मुळे जमिनीत खोलवर रुजलेली असतात. ती एकमेकांना सावली देतात, ऊन वाऱ्यात सोबत उभी राहतात. पण एक झाड दुसऱ्या झाडाच्या मुळांवर जगत नाही. क्या बात आहे. खूपच सुंदर उपमा आहे ही. म्हणजे दोघेही स्वतंत्र आहेत पण तरीही एकत्र आहेत. हो. स्वतःचा आध्यात्मिक आणि मानसिक समतोल न गमावता निष्ठा, आदर आणि जिव्हाळ्याने जोडले जाणे म्हणजेच खरे प्रेम. खरंय. भावनिक अवलंबित्वात कायम एक अस्वस्थता असते बघा. आज समोरचा व्यक्ती चांगला वागला तर मी आनंदी, तो रागावला तर मी उद्ध्वस्त. म्हणजे आपला रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात. अगदी तेच शब्द वापरणार होते मी. हा जो रिमोट कंट्रोल आपण दुसऱ्याच्या हातात देतो त्याला वैदिक भाषेत आसक्ती किंवा क्लेश म्हटले आहे. अच्छा. शुद्ध झालेलं प्रेम हे मुळाशी अधिक शांत असते. ते घेण्यापेक्षा देण्यावर जास्त विश्वास ठेवते. आणि मला असं वाटते की प्रेमाला या अवलंबित्वाच्या भीतून जर बाहेर काढायचं असेल तर दैनंदिन व्यवहारात आदर आणि सत्याचा आधार घेणं खूप अपरिहार्य ठरतं. 100%. आदराशिवाय नातं टिकत नाही हे आपण नेहमीच ऐकतो. पण हा आदर म्हणजे केवळ अहोजाहो करणे किंवा वरवरची नम्रता नक्कीच नसावी. नक्कीच नाही. अहोजाहो करणं ही तर फक्त भाषा झाली. हो ना. वैदिक दृष्टिकोनातून आदर म्हणजे दुसऱ्या व्यक्तीमधील ईश्वरीय अंशाचा किंवा त्या आत्म्याचा अस्तित्वाचा सन्मान करणं. समोरच्या व्यक्तीला आपल्या सोयीनुसार किंवा आपल्या मूडनुसार वाकवण्याचा प्रयत्न न करणं. पण अनेकदा असं होतं ना की नाती जुनी झाली की लोक एकमेकांना गृहीत धरायला लागतात. हो, खूपदा होतं. जवळीक वाढली की समोरच्याचा कसाही अपमान करण्याचा जणू काही परवानाच मिळाला आहे अशी एक सुप्त भावना निर्माण होते माणसांमध्ये. खरे. मग शब्द निष्काळजी होतात आणि बोलण्याची पद्धत खूप कठोर होऊन जाते. आणि इथेच सत्याचा मुद्दा खूप महत्वाचा ठरतो. नात्यात सत्य असणं गरजेचं आहे, पण ते सत्य कसे मांडले जाते यावर त्या नात्याचे आयुष्य ठरते. म्हणजे सत्य हे एका धारदार शस्त्रासारखे आहे असं मला वाटतं. कसं काय? म्हणजे एका अनुभवी शल्यविशारदाच्या म्हणजे डॉक्टरच्या हातात ते शस्त्र आजार दूर करते
जीव वाचवते. बरोबर. पण तेच धारदार शस्त्र एखाद्या निष्काळजी किंवा रागीट माणसाच्या हातात गेलं तर ते न भरून येणारी खोल जखम करू शकतं. अगदी अचूक. अनेकदा आपण मी तर खरंच बोलत होतो असं म्हणून स्वतःच्या कठोर शब्दांचे आणि दुसऱ्याला दुखावण्याचे उघडपणे समर्थन करत असतो. हो, आणि हे खूप चुकीचं आहे. उपनिषदांमध्ये आणि प्राचीन ग्रंथांमध्ये यावर एक अत्यंत सुंदर मार्गदर्शन आहे बघा. काय सांगतात ग्रंथ? सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. म्हणजे सत्य बोला, पण ते प्रिय आणि हितकारक असावे. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. खूपच अर्थपूर्ण आहे हे. हो, जेव्हा सत्य लपवले जाते ना, तेव्हा नात्यात दुरावा येतो. पण जेव्हा सत्याचा वापर एखाद्या शस्त्रासारखा दुसऱ्याला दुखावण्यासाठी किंवा खाली खेचण्यासाठी केला जातो, तेव्हा विश्वासाला तडा जातो. म्हणजे इंटेन्शन खूप महत्वाचं आहे. अगदी. म्हणूनच संवादात संयम महत्वाचा ठरतो. रागाच्या भरात प्रतिक्रिया देण्याआधी जो एक छोटासा पॉज असतो ना, तो क्षणभर थांबण्याचा निर्णय अनेक वर्षांचे नाते नष्ट होण्यापासून वाचवू शकतो. पण हे ऐकायला खूप तात्विक आणि सोपे वाटते. पण प्रत्यक्षात जेव्हा जवळच्या नात्यात भांडण जुंपते किंवा जुन्या जखमांवर बोट ठेवले जाते, तेव्हा तो पॉज घेणं जवळजवळ अशक्यप्राय वाटते. हो, ते मी समजू शकते. म्हणजे शरीर रागाने थरथरत असतं, अहंकार दुखावलेला असतो आणि काहीतरी बोचरे बोलल्याशिवाय शांत वाटतच नाही. हो, स्वाभाविक आहे. अशा त्या उकळत्या क्षणी माणूस स्वतःला कसं काय थांबवणार? वैदिक ज्ञान यासाठी काही प्रत्यक्ष कृती सांगतं का? हां, खूप व्यावहारिक प्रश्न विचारलात तुम्ही. हे बघा, शरीर आणि मन एकाच लयीत चालतात. बरं. जेव्हा राग येतो किंवा अहंकार दुखावतो, तेव्हा आपला श्वास खूप उथळ आणि वेगवान होतो. हो, छातीत धडधड वाढते. अशा वेळी वैदिक परंपरा साक्षीभाव किंवा विटनेस कॉन्शियसनेस अंगीकारायला सांगते. बरं, साक्षीभाव म्हणजे त्रयस्थासारखं बघायचं. अगदी. स्वतःच्याच रागाकडे एका त्रयस्थासारखे पाहणे. प्रत्यक्ष कृती म्हणजे प्रतिक्रिया देण्यापूर्वी केवळ एक दीर्घ श्वास घेणे. फक्त एक श्वास? हो. जेव्हा तुम्ही शारीरिक पातळीवर एक दीर्घ श्वास घेता ना, तेव्हा तुम्ही तुमच्या मज्जासंस्थेला म्हणजे नर्वस सिस्टमला संदेश देता की इथे कोणताही जीवघेणा धोका नाहीये. अरे वा, म्हणजे आपण स्वतःच्याच शरीराला शांत करतोय. हो, हाच तो पॉज आहे. आणि त्या एका क्षणात स्वतःला विचारायचे की मी आता जे बोलणार आहे त्याने प्रश्न सुटणार आहे की वाढणार आहे. खरे. मी हे धर्मातून बोलत आहे की माझ्या दुखावलेल्या अहंकारातून? हा संयम मिळवणे म्हणजे भावनेला दाबून टाकणे किंवा घुटमळत राहणे नाहीये. मग काय? तर त्या ऊर्जेला योग्य दिशा देणे आहे. हा विचार खरोखरच खूप शांत करणारा आहे. आणि संवादातील हाच संयम आपल्याला खऱ्या करुणेकडे घेऊन जातो असं मला वाटतं. अगदी बरोबर. पण इथे ना एक गुंता आहे. म्हणजे करुणा म्हणजे आंधळेपणा नव्हे. नाहीच मुळी. जर एखादी व्यक्ती सतत चुका करत असेल, फसवणूक करत असेल आणि आपण त्याला केवळ करुणा दाखवायची म्हणून माफ करत राहिलो, तर ती एक प्रकारची मानसिक आणि भावनिक आत्महत्याच ठरेल ना. बरोबर बोललात. वैदिक शहाणपण आपल्याला हृदय नेहमी मोकळ्या ठेवायला सांगते, पण त्याच वेळी आपली बुद्धी अत्यंत स्पष्ट ठेवायला सांगते. म्हणजे बॅलन्स असायला हवा. हो, स्पष्टतेशिवाय असणारी करुणा तुम्हाला अस्वस्थतेच्या आणि शोषणाच्या गर्ते तोडते. खरंय. पण याचा अर्थ वारंवार होणाऱ्या अधर्माला किंवा अपमानाला मूक संमती देणे असा अजिबात होत नाही. अच्छा. करुणा म्हणजे दुसऱ्याच्या वेदना समजून घेणे, पण स्पष्टता म्हणजे त्या वेदनेच्या नावाखाली स्वतःचा आत्मसन्मान गमावू न देणे. पण इथे दोन विरुद्ध गोष्टी एकत्र कशा आणायच्या हा प्रश्न पडतो मला. कोणत्या दोन गोष्टी? एका बाजूला अध्यात्म सांगते की माफ करा, मन मोकळे ठेवा, आणि दुसऱ्या बाजूला आपण म्हणतोय की अपमानाला ठामपणे नकार द्या. हा समतोल प्रत्यक्षात कसं टिकवायचा? कारण अनेकदा असं होतं की माफी मागितली की लोक परत जुन्या चुका करतात. हो, हे खूपदा पाहायला मिळतं. हा समतोल साधण्यासाठीच प्राचीन ज्ञानाने सत्संग आणि सामायिक मूल्यांचे म्हणजे शेअर्ड व्हॅल्यूजचे महत्त्व सांगितले आहे. अच्छा. माफ करणे म्हणजे चुकीच्या वर्तनाला परवाना देणे नव्हे. आपण मनातून एखाद्याला माफ करू शकतो, म्हणजे त्यांच्याबद्दलचा राग आपण सोडून देऊ शकतो. पण तरीही व्यवहारात आपण त्यांच्यापासून योग्य ते अंतर ठेवू शकतो. म्हणजे माफ करायचं पण अंतर पण ठेवायचं. हो. जेव्हा दोन व्यक्तींमध्ये सत्य, जबाबदारी आणि धर्माचा समान आदर असतो ना, तेव्हाच ते नाते कठीण काळात टिकून राहते. खरंय. दोघांच्या आवडीनिवडी वेगळ्या असू शकतात, पण मूल्यांचा पाया एक असावा लागतो. जर नात्यात केवळ आकर्षण असेल आणि मूल्यांची सामायिकता नसेल, तर कोणत्याही संकटात ते नाते डळमळीत होते. आणि ही मूल्य
हे स्वतःचे खरे स्वरूप जपण्यासाठीच मग आपल्याला मर्यादा किंवा बाउंड्रीज निश्चित कराव्या लागतात. अगदी बरोबर. मर्यादांबद्दल बोलताना अनेकदा लोकांचा असा समज असतो ना की मर्यादा घालणे म्हणजे नात्यात दुरावा निर्माण करणे हां, किंवा समोरच्याला लांब लोटणे, स्वार्थी होणे, असं बरेचदा वाटतं लोकांना. पण हा एक अतिशय चुकीचा समज आहे जो दूर होणं खूप गरजेचं आहे. कसं काय? हे बघा, मर्यादा ही रागाने किंवा तिरस्काराने बांधलेली कोणतीही भिंत नसते. मर्यादा ही स्वतःच्या आत्मसन्मानातून आखलेली एक अत्यंत आवश्यक रेषा असते. आवश्यक रेषा आहे. नदीच्या प्रवाहाला जसे काठ असतात ना, तसेच नात्याला मर्यादा असतात. अरे वाह, हे छान उदाहरण आहे. हो, जर नदीला काठ नसतील तर ती पाणी सगळीकडे पसरून पूर आणते आणि नाश करते. पण त्याच नदीला जेव्हा 2 काठांची मर्यादा असते ना, तेव्हा ती जीवदायिनी बनते. क्या बात आहे. म्हणजे स्वतःच्या तत्वांचा आणि शांतीचा बळी देऊन नाते टिकवणे हा धर्म असूच शकत नाही. अजिबात नाही. जर वारंवार होकार दिल्याने तुम्ही आतून तुटत असाल तर तिथे नाही म्हणायला शिकणं हा स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचा आदर आहे. म्हणजे हे एखाद्या सुंदर बागेभोवती कुंपण घालण्यासारखं आहे. अगदी तसं. त्या कुंपणामुळे आतल्या बागेचं सौंदर्य अजिबात लपून राहत नाही. फुलांचा सुगंध बाहेर जातोच, हो, पण बाहेरून येऊन कोणी ती बाग तोडवून जाऊ नये, फुलांचं नुकसान करू नये, एवढी काळजी ते कुंपण नक्की घेतं. अगदी योग्य उपमा दिलीत तुम्ही. आणि जेव्हा आपण अशा निरोगी मर्यादा आखतो ना, तेव्हाच नातेसंबंध हे आपल्या आंतरिक वाढीचे एक अत्यंत प्रभावी साधन बनतात. आसक्ती उघडी पाडतात. तर काही नाती आपल्याला सेवा आणि निस्वार्थ प्रेम म्हणजे काय याचा प्रत्यक्ष अनुभव देतात. म्हणजे नातेसंबंध हे स्वतःला ओळखण्याचे मार्ग आहेत. हो ना. अध्यात्म आणि दैनंदिन नातेसंबंध हे 2 वेगळे मार्ग नाहीच मुळी. अच्छा. आपण इतरांशी कसे वागतो, त्यांना कसे हाताळतो, यातून आपला आंतरिक प्रवास आणि आपली खरी उंची दृश्यमान होत असते. खूपच सखोल विचार आहे हा. आजच्या या संपूर्ण चर्चेचा मतितार्थ असा सांगता येईल मला वाटतं की निरोगी नातेसंबंध हे केवळ तात्पुरत्या भावनांवर, सोयीवर किंवा गरजेवर उभे नसतात. ते धर्मावर, सत्यावर, आदरावर आणि परिपक्वतेवर आधारित असतात. अगदी बरोबर. आपण जितके स्वतःच्या आतून स्थिर, शांत आणि जागरूक होऊ, तितकेच आपले इतरांसोबतचे नाते अधिक निरोगी आणि सुंदर होईल. आपण स्वतःला किती ओळखतो यावर आपण इतरांना किती समजू शकतो हे अवलंबून असते. हो, आणि या सर्वांना एक अंतिम सत्य नेहमी लक्षात ठेवायला हवे. कोणतं सत्य? कुठलेही मानवी नाते, मग ते कितीही जवळचे असो, ते आपल्या खऱ्या आत्म्याचा किंवा परमेश्वराच्या नात्याची जागा कधीच घेऊ शकत नाही. बापरे, हे खूपच मोठं वाक्य आहे. हो, ही गोष्ट समजली ना की आपण माणसांकडून देवासारखी परिपूर्णतेची अपेक्षा करणं सोडून देतो. खरंय, माणसांकडून देवासारख्या अपेक्षा ठेवल्या की निराशाच हाती येते. अगदी. आपण प्रेम तर पूर्ण ताकदीने करतो, पण समोरच्याने आपली सर्व भावनिक भूक पूर्ण करावी किंवा आपल्याला सतत आनंदी ठेवावे, ही जी अवास्तव अपेक्षा असते ना, ती आपण सोडून देतो. आणि यामुळे नाते अधिक हलके, शुद्ध आणि खऱ्या अर्थाने आनंददायी बनते. ते गुदमरून टाकणारे राहत नाही. माणसांकडून पूर्णत्वाची अपेक्षा न करणे ही खरंच खूप मोठी आणि मुक्त करणारी शिकवण आहे. आजच्या या संपूर्ण चर्चेतून एक अत्यंत खोल आणि विचार करायला लावणारा दृष्टिकोन आपल्या समोर आला आहे. हो, नक्कीच. जर खरंच प्रत्येक नाते हा एक आरसा असेल जो आपल्याला आपल्याच मनाचे प्रतिबिंब दाखवतो, तर श्रोत्यांनी यावर नक्की विचार करायला हवा. आज आपल्या आयुष्यातील जे सर्वात कठीण, सर्वात अस्वस्थ करणारे नाते आहे, ते आपल्याला आपल्याच आंतरिक जगाबद्दल काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहे? खरं. आपल्याच मनाचा असा कोणता कोपरा आहे जो अजूनही बरा झालेला नाहीये, ज्याकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहोत? या प्रश्नावर एकांतात बसून शांतपणे चिंतन करा. कदाचित या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर तुमच्या संपूर्ण आयुष्याची आणि नात्यांकडे बघण्याची दिशाच बदलून टाकेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका सखोल विषयासोबत. तोपर्यंत स्वतःचा शोध घेत रहा. धन्यवाद.